तुम्ही पाहत आहात बेस्ट लर्नर. तर आज आहे 17 मार्च 2025. 17 मार्च 2025ला करंट अफेअर्सचे जेवढे काही प्रश्न बनू शकतात ते तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर पाहूया. सर्वात पहिला प्रश्न, लो लेवल ट्रान्सपोर्टर रडार LLTR कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे? म्हणजे अश्विनी हे कोणत्या संस्थांनी विकसित केलं आहे? तर सर्वात पहिला ऑप्शन आहे भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL. दुसरा ऑप्शन आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL. तिसरा ऑप्शन आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BDL आणि संरक्षण मंत्रालय. तर चौथा ऑप्शन आहे भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रो आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL. तर याचं उत्तर आहे बी, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजे DRDO आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL. तर याविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL सोबत लो लेवल ट्रान्सपोर्टर रडार LLTR अश्विनीसाठी 2,906 कोटींचा करार केला आहे. अश्विनी हे सॉलिड स्टेट तंत्रज्ञानाने वापर करून सक्रिय इलेक्ट्रॉनिक स्कॅन केलेले एक फ्रेंच एक रडार आहे. हे हायस्पीड विमाने म्हणजेच UAV आणि हेलिकॉप्टर ट्रॅक करते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO आणि भारत BEL द्वारे विकसित यात एकात्मिक ओळख मित्र किंवा शत्रू प्रणाली यामध्ये तुम्हाला ठरवलेली आहे. ते अझिमत आणि इलिव्हेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंगसह 4D पाळत आहे. हे रडार मोबाईल आहे. प्रगत इलेक्ट्रॉनिक काउंट मेजर्ससह आणि स्वयंचलित लक्ष्य शोधण्यासाठी विविध भूप्रदेशांवर हे कार्य करते. तर दुसरा प्रश्न पाहूया. नुकताच बातम्यांमध्ये दिसलेला अपार ID कोणत्या उपक्रमाचा भाग आहे? तर याचं उत्तर आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी म्हणजेच ए ऑप्शन याचा आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी ID. कसं ते पाहूया. पालक आणि कार्यकर्त्यांना भीती आहे की शिक्षण मंत्रालयाच्या ऑटोमॅटिक परमनंट अकादमीय अकाउंट रजिस्ट्री म्हणजे APAR IDची निवड ऐच्छिक असून ती रद्द करणे कठीण असू शकते. APAR ही भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अद्वितीय ओळख प्रणाली आहे. ती राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत एक राष्ट्र एक विद्यार्थी ID कार्यक्रमाचा भाग आहे. APAR ID आजीवन शैक्षणिक पासपोर्ट म्हणून काम करते, ज्यामध्ये यश आणि क्रेडेन्शियल संघर्षित केले जाते. ते विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी 12 अंकी ID नियुक्त करते. पदवी, शिष्यवृत्ती आणि पुरस्कार नोंदवणे या ID शैक्षणिक स्तरांवर एक अखंड संक्रमण सुनिश्चित करतो. तिसरा प्रश्न पाहूया. ओडिशातील शंख आणि दक्षिण ओएल नद्यांच्या संगमांमुळे निर्माण झालेल्या नदीचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत A, बैतरणी नदी, B, ब्राह्मणी नदी, C, ऋषिकुल्य नदी, D, इंद्रावती नदी. तर याचं उत्तर आहे ब म्हणजेच ब्राह्मणी नदी. तर ब्राह्मणी नदी पूल 8 वर्षानंतरही अपूर्ण राहिला आहे, ज्यामुळे रसूलपूर आणि जाजपूर ब्लॉकमधील 20हून अधिक गावांना त्रास होत आहे. ओडिशामधून बाहम आणि ब्राह्मणी नदी साख आणि दक्षिण कोयल नद्यांच्या संगमाने तयार होतो.
ती झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशामधून वाहते आणि बंगालच्या उपसागरात वाहण्यापूर्वी एकूण 39,033 चौरस किलोमीटर क्षेत्राचा निचरा करते. ही नदी 799 किलोमीटर लांबीची आहे, ज्यांना 541 किलोमीटर ओडिशामध्ये आहे आणि महानदी आणि वैतरणी नद्यांसह एका मोठ्या त्रिभुज प्रदेशाचा भाग आहे. ब्राह्मणी त्रिभुज प्रदेशात भितरकनिका वन्यजीव अभयारण्य समाविष्ट आहे, जे मुहान मगरीचे घर आहे. चौथा प्रश्न पाहूया. पिलीभीत व्याघ्र प्रकल्प म्हणजेच PTR कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन ए आहे राजस्थान, बी गुजरात, सी मध्य प्रदेश आणि डी उत्तर प्रदेश. तर याचं उत्तर आहे डी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशातील पिलीभीत व्याघ्र प्रकल्प म्हणजेच PTR नेपाळमधील गेंड्यांसाठी एक नवीन अभयारण्य बनवणार आहे. PTR हे उत्तर प्रदेशात स्थित आहे. गोमती नदी PTR येथून उगम पावते. शारदा, चुका आणि मालाखान यासारख्या इतर नद्या त्यातून वाहत नाहीत. या अभयारण्यात साल सजंगते, उंच गवताळ प्रदेश आणि वेळोवेळी येणाऱ्या पुरामुळे निर्माण होणारे दलदल आहे. 22 किलोमीटर लांबीचे शारदा सागर धरण आणि सीमा दर्शवते. येथे कोरडे आणि उष्ण हवामान आहे, ज्यामध्ये कोरड्या सागवन जंगलांचे आणि विंध्य पर्वताच्या मातीचे मिश्रण आहे. पाचवा प्रश्न आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रांड प्री 2025 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले? ऑप्शन ए चीन, बी थायलंड, सी भारत आणि डी इंडोनेशिया. तर याचं उत्तर आहे सी भारत. जागतिक पॅरा ॲथलेटिक ग्रांड प्री 2025 मध्ये भारताने 45 सुवर्ण, 40 रौप्य आणि 49 कांस्य पदकांसह 134 पदकांसह पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय खेळाडूंनी ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि जागतिक पॅरा ॲथलेटिक्समध्ये आपली ताकद सिद्ध केली. फील्ड स्पर्धांमध्ये भारताचे वर्चस्व आणि अनेक पोडियम फिनिशिंगमुळे पॅरा ॲथलेटिक्समध्ये त्यांचा वाढता दर्जा निश्चित झाला. ही स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. तर आजच्यासाठी एवढेच. धन्यवाद आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेस्ट